हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ताच मी स्वामी समर्थ केंद्रातून आलो आहे, कारण माझ्या मम्मीने पारायण लावली ना, त्याच्यामुळं आत्ताच आलो आणि आत्ताच ब्लॉग स्टार्ट केला आहे. मी मम्मीने आल्या लगेच उदाऱ्या ये करत बसली आहे. म्हणजे एक बाई येऊन उदारी देऊन गेली, ते थोडे राहिले ना, तिची टिपिटी आहे ती, तिची वही एवढी भरली ना, तिची वही एवढी भरली तरी ती हे करते, मग ती जाऊ दे. पण ती सगळं येवा ही कशी झाली पावत येवा, या अशी झाली तरी मग बदलीत नाही. पाहिलं का, मी तिला म्हणतो हे कर, तिची वही आहे एक, तिच्यावर नाव लिहिले आणि या याला लय फोन लागत राहतो बरं का, याला फोन लागत राहतो या शंभर. तर वारं चालू आहे, मी ना इकडं गाडी येते, म्हणजे आवडीची गाडी दुसऱ्या ती तेव्हा. तर मग माझ्या भावाची झोपायची वेळ झाली, मला ब्लॉग सुद्धा बनवून नाही देत तो, एवढा फोन लागत त्याला, फोन लागत तेव्हा आहे कसं फोन लागत. म्हणजे हा मम्मीचा फोन आहे आणि हा आहे ना, मी ज्याच्या ब्लॉग करतो तो माझा फोन आहे, पण तो माझा फोन सुद्धा नाही सोडित, एवढाही येतो येवा. काही पाहत राहत ते त्याला गुदगुलीच नाही होती, काही करा. आज रविवार आहे, अभ्यास लय राहिलाय, अभ्यास रात्री करून घ्यावा लागेल, कारण मी दिवसभर ब्लॉगच बनवित राहतो ना. ब्लॉग बनवून मला सबस्क्राईबच करत नाही कोणी. अहो तुम्हाला सांगू का, मी दररोज ब्लॉग बनवतो, एक मिनिट, मी दररोज ब्लॉग बनवतो, पण मला सबस्क्रायबरच नाही आहे, होती एवढी. मला 10 नाही, मला 1 मिलियन जरी झाले ना तरी बास. प्लीज माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझे व्हिडिओ लाईक करा. मग कोणी सबस्क्राईब करत नाही. लाईक लई कमी येते, मला 10च लाईक येते एका व्हिडिओला. मी एवढी मेहनत करतो, शाळेत जातो, एवढी मेहनत करतो, तरी मला प्लीज लाईक करा तुम्ही, शेअर करा, सबस्क्राईब करा, दररोज व्हिडिओ पाहत राहा. तर करा, मला लाईकच नाही येते, त्याच्यामुळे माझं हेच नाही. मी लय दुःखी होतो. माझे पप्पा म्हणते मला, तुला लाईक का बरं नाही येते, आता काय सांगू, मला लाईकच नाही करीत कोणी. मम्मी म्हणते तुला लाईक का बरं नाही येते, पण मी काय करू, मी एवढी मेहनत करतो तरी मला लाईक नाही येते. आणि मी आता थोड्या वेळ ब्लॉग करणार आहे, कारण मला अभ्यास करायचा राहतो ना. आज कटिंग करायला जायचं आहे. अभ्यास करायचा राहतो, त्याच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.